हाय मित्रांनो, कशा आहात? मस्त ना? मी पण मस्त. तर मित्रांनो, 28 हा वर्षातला शेवट जे काही दिवस उरलेला आहे तो म्हणजे आज 30 आहे, उद्या 31 डिसेंबर, तर हा वर्ष संपेल. पण मित्रांनो, ह्या वर्षात मी खूप काही शिकले, खूप काही गमावले, खूप दुःख झाला. जास्तीत जास्त दुःख झालेलं आहे ते तर माझं पायगुणच आहे म्हणा. जन्मल्यापासून दुःखच आहे माझ्या आयुष्यात. तर मित्रांनो, आता आमच्या गावची यात्रा चालू होती. 27, 28, 29 3 दिवस सलग असते. तर मित्रांनो, काय झालं, 28 तारखेला किच होते आमच्या देवाच्या आणि आम्ही किच्चाला गेलो आणि माझी पर्स चोरी झाली. तर मित्रांनो, काय झालं, अचानक माझं पाकिट हरवलं. मला एकदम असं खूप वाईट वाटलं. एकदम असं कसं झालं की पाकिट मी इतकं व्यवस्थित ठेवलं होतं पिशवीत आणि हरवलं कसं काय, हा प्रश्न माझ्या डोक्यात घोळ लागला. तर मित्रांनो, माझं पाकिट कसं हरवलं आणि नंतर काहीच मिनटात भेटलं. असं म्हणतात ना, देवाच्या दरबारात अंधेर आहे पण देर आहे, पण उशीर ना काय होईना भेटतं. मग मित्रांनो, काय झालं, मी गेले ज्या ज्या ठिकाणी मी काही करण्यासाठी, खरेदी करण्यासाठी वगैरे थांबले होते, गेलते त्या सगळ्या ठिकाणी मी चौकशी करून आले, पण तिथं मला काही भेटलं नाही. तर मित्रांनो, नंतर एका बाईनं देवळाला पुकारायला नेऊन दिलं. तर देवळापाशी जाऊन महागारी येऊस तर तिथं पर्स पोचलेलं होतं आणि त्या पुजारी काकांनी पुकारून माझं पर्स मला वापस केलं. मला अगोदर काय एवढं भीती वाटलं होतं माझं पर्स हरवल्यावर, एवढं काय महत्त्वाचं होतं त्यात? काय महत्त्वाचं नव्हतं, फक्त 200 रुपये होते. फक्त महत्त्वाचा होता हे मोबाईल. का माहीत आहे मित्रांनो, हा मोबाईल का महत्त्वाचा होता? तर मित्रांनो, माझ्या आयुष्यानंतर माझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर आठवण म्हणून माझ्या नवऱ्याची एकमेव वस्तू म्हणजे हा मोबाईल होता. जो की प्राण होता माझा मोबाईल. माझा मोबाईल माझा नवरा असल्यावर सतत माझ्यासोबत साथ. म्हणजे तुम्हाला आता हसू येईल, पण हा मिस्टरांचा मोबाईल आहे म्हणून मला त्याच्यावर खूप जीव आहे. मी ही हरवला तरी दुसरा मोबाईल घेऊ शकते असते, पण ही माझा जीव आहे, ही शेवटपर्यंत मी ह्याला जपणार आहे. फक्त एवढंच म्हणायचं आहे. माझा नवरा सोडून गेल्यानंतर माझा हा मोबाईल मला अतिशय खूप साथ दिली. जसं म्हणजे ही त्यांची शेवटची आठवण आहे मित्र. मला खूप जपून ठेवायचं, जोपर्यंत माझं आयुष्य आहे तोपर्यंत जपून ठेवायचं म्हणून मला हातापाय मी खूप रडले. पण माझा शेवट देव माझ्या पाठीशी होता म्हणून माझा मोबाईल मला परत भेटलं. आणि ज्यांनी कोणी पण तिथंपर्यंत पोचवलं, देवापर्यंत पुकारायला नाव घ्यायला लावलं, त्यांचं खरंच खूप आभार आहे. तर मित्रांनो, माझ्या आयुष्यातलं ह्या शेवट वर्षातलं खूप दुःखद घटना अजून घडलेल्या आहेत, पण हा मात्र यादगार घटना घडलेला आहे. तशात मी फक्त कधी 2 रुपयेही हरवले नव्हते, पण ही घटना चुकून घडलेली होती. मी पिशवीतनं काहीतरी काढत होतं आणि ती पडलं होतं म्हणताना ही अशी घटना घडली. तर मित्रांनो, माझ्या आयुष्यातली ही खूप दुःखाची घटना आहे आणि ह्या वर्षी मला खूप काही शिकवून गेलं. तुम्हाला काय शिकवून गेलं तुमचा हा 2024चा वर्ष? नक्की कमेंटमध्ये करा आणि जाता जाता सबस्क्राईब एक नक्की करा.